नमस्कार. सिटी न्यूज चॅनलच्या सर्व दर्शकांना सत्रिगुरूंचा नमस्कार. आज दिनांक 20/11/2016 शके 1938 दुर्मुखनाम संवत्सर दक्षिणायन हेमंत ऋतू कार्तिक वद्य सप्तमी रविवार आश्लेषा नक्षत्र रात्री 3:59 पर्यंत. आज ब्रह्मायोग असून विष्टीकरण दुपारी 2:03 पर्यंत राहील. आज कर्केचा चंद्र आहे आणि आजच्या जन्मलेल्या बालकाचे आद्याक्षर डी डू डे डो असे राहील व जन्मराशी कर्क अशी राहील. आजचे जन्मलेल्या बालकाचे आरोग्य जरासे सर्दी पडसा ताप खोकला इत्यादींनी जरा व्यस्त राहील. त्याकरता विशेषज्ञ वैद्याचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. किरकोळ आजारापासून जरासा त्रास होईल, मात्र त्याकरता आश्लेषा नक्षत्राची शांती जाणकार वैदिक पुरोहिताकडून करून घेणं गरजेचं असेल. आज जन्मास येणारे बालक डॉक्टर वकील साहित्यिक या क्षेत्रात प्रवीण राहतील. आजच्या जन्मलेल्या बालकाचे आश्लेष नक्षत्र आहे, त्यामुळे नक्षत्रामुळे जरासा सर्दीचा योग येईल, म्हणून वैद्यकीय मार्गदर्शन घेणं गरजेचं राहील. आज जन्मलेले बालक पराक्रमी राहीलच. 2-3 वर्षापर्यंत जरा आरोग्याची नीट काळजी घेणं गरजेचं राहील. एकूणच आजचे जन्मलेले बालक अतिशय विद्वान राहील. आजच्या जन्मलेल्या बालकाचे भाग्यांक 4 असून भाग्यरत्न मोती राहील. आज आपण मेष राशीपासून प्रारंभ करू. सर्व दर्शक रोजच्या रोज राशीफल बघत असतातच. आज मेष राशीपासून आपण विचार करू. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचे योग आहे. राजकीय क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस अतिशय उत्तम आणि आनंदाचा जाईल. कला क्षेत्रातील लोकांना आज दिवसभर अतिशय आनंद राहील. मेष राशीच्या डॉक्टर वकील इंजिनियर या लोकांना नवीन काहीतरी आपल्या हातून झाल्याचा विजय झाल्याचा किंवा सत्कार झाल्याचा आनंद मिळेल. महिला वर्गांना आजचा दिवस अतिशय उत्तम जाईल. संध्याकाळनंतर पाहुणे मंडळीची वर्दळ राहील. आपल्या घरात गोडधोड खायला मिळेल आणि आपल्या जुन्या मैत्रिणी भेटतील, त्यापासून सुखद असा आनंद मिळेल. कौटुंबिक सुख मिळेलच. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना विद्यार्थी वर्गांना आजचा दिवस अतिशय उत्तम आहे. वृषभ रास. आज आपला आनंद वाढेल, द्विगुणित होईल. वृषभ राशीच्या लोकांना विशेष करून अतिशय उत्साहात दिवस जाणार आहे. मनोरंजनाच्या कार्यात सुद्धा आपला दिवस जाऊ शकतो. आरोग्य चांगले राहील. आरोग्याची सुद्धा चांगल्या आरोग्याची शुभ आरोग्याची मदत मिळेलच. नवीन मित्रांपासून एखाद्या गोड बातमीपासून त्यांच्या पाठिंब्यामुळे आपल्याला आनंद मिळेल. राजकीय क्षेत्रातील लोकांना जरासा मध्यम दिवस जाईल, मात्र संध्याकाळनंतर नवीन मित्रांच्या भेटीपासून आपल्याला दिवस चांगला जाईल. विद्यार्थी वर्गांना वृषभ राशीच्या विद्यार्थी वर्गांना संध्याकाळनंतर जरासा मानसिक असंतोष झाल्यासारखं वाटेल, म्हणून वाईट मित्राच्या संगतीत लागल्यास दिवस खराब जाईल. एखादा धोका सुद्धा होईल. वृषभ राशीच्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. वाहन जे आपले ते सावकाश चालवण्याची गरज आहे, नाहीतर एखादा चांगला धोका पत्करावा लागेल. आज वृषभ राशीच्या महिला वर्गांना आजचा दिवस सुखद आनंदाचा कौटुंबिक सुखाचा जाईल. माहेरकडून येणाऱ्या मंडळीपासून एखादे मंगलकार्य सुद्धा आपल्या घरात होऊ शकेल. मिथुन रास. मिथुन राशी करता देवाण घेवाण काळजीपूर्वक करण्याची गरज आहे. आरोग्य जरा यथातथा राहील, मात्र दुपारनंतर आरोग्याला साथ मिळेल. आप्तेष्टांपासून सुख मिळेल. आप्तेष्ट आपल्या घरात आल्यापासून आपल्याला असा सुखद आनंद मिळेल.
कौटुंबिक सुख मिळेलच, संततीचे सुद्धा सुख मिळेल. राजकीय क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस अतिशय उत्तम आहे. मिथुन राशीच्या राजकीय क्षेत्रातील महिलांना आजचा दिवस सन्मानाचा सुद्धा असू शकतो, बहुमानाचा सुद्धा असू शकतो. प्रवास योग संभवतात. विद्यार्थी वर्गांना आजचा दिवस अतिशय उत्तम आहे. मित्रांच्या सहयोगामुळे आपल्या कार्यामध्ये सहजपणा येईल आणि सहज आपल्या हातून आज चांगल्या गोष्टी घडतील. अपत्यांवर, संततीवर थोडं लक्ष देण्याची गरज आहे. संततीकरता आपला जरासा खर्च होईल. आपला जो मनामध्ये असलेला प्रश्न आहे, जो सतावून राहिलेला आहे, त्याचे उत्तर सुद्धा आपल्याला आपल्या मित्रांकडून, कुटुंबाकडून मिळण्याचे योग आहे. आर्थिक अडचणी दूर होतील. शासकीय प्रशासकीय वर्गातील क्षेत्रातील अधिकारी मंडळींना आजचा दिवस बढतीचा व बदलीचा सुद्धा असू शकतो. आज आपला शत्रूवर प्रभाव पडेल. महिला वर्गांकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम आहे. बहुमान मिळण्याचे योग आहे. विद्यार्थी वर्गांना आजचा दिवस अतिशय उत्तम आहे. सिंहराशी, वेळेकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आज बाहेर प्रवासाचे किंवा मनोरंजनाचे सुद्धा सिंहराशीकरता योग येऊ शकतात. किंवा एखादी अंगत पंगत करणे, वनभोजन करणे याकरता सुद्धा आपला दिवस खर्ची जाऊ शकतो. आपल्यातून एखादा मंदिरामध्ये भंडारा सुद्धा होऊ शकतो. कथा कीर्तनामध्ये सुद्धा सिंहराशीच्या मंडळींना जाण्याचा योग येऊ शकतो. त्या मंडळीमध्ये दर्शनासाठी गेल्यानंतर देवधर्माच्या ठिकाणी, धार्मिक स्थळावर दर्शनासाठी गेल्यानंतर नवीन मित्रांपासून सिंहराशीच्या मंडळीला एखादा फायदा सुद्धा होऊ शकतो. जराशी आरोग्याची काळजी घ्यावी लागेलच, मात्र तो त्रास जास्त होणार नाही. वडील मंडळीची मर्जी संपादन करण्याचा आजचा आपला सिंहराशीचा योग आहे. सिंहराशीच्या राजकीय क्षेत्रातील लोकांना अतिशय सुखद नवीन मित्रांपासून, चांगल्या गोड बातमीपासून बहुमान किंवा सत्कार होण्याचे सुद्धा योग आहे. शासकीय किंवा डॉक्टर, वकील, इंजिनियर या लोकांना एखादा सत्कार आपला होण्याचे योग आहे. विशेष करून चित्रपट सृष्टीतील लोकांना आज अतिशय बहुमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे. सिंहराशीच्या महिला वर्गांना आज प्रवासात, मनोरंजनाच्या ठिकाणी आज महिला वर्गांना, सिंहराशीच्या महिला वर्गांना आज प्रवासात मनोरंजनाकरता जाण्याचे योग असू शकते. सिंहराशीकरता भाग्यरत्न माणिक, भाग्यांक 6. कन्या रास, आपल्या सर्व कार्यांना योग्य वेळी पूर्ण करण्याची आज आपली गरज आहे आणि ती गरज दूर होईल. आर्थिक आलेल्या अडचणी दूर होतील. आपल्याला आज बुध ग्रहाची पूजा करावी लागेल. त्यामुळे आपले मनोवांछित पूर्ण कार्य पूर्ण होईल. आपल्या राशीचा स्वामी बुधच आहे. शक्य असल्यास आपण एक पन्ना घालावा. आज पन्ना घातल्यास किंवा माणिक घातल्यास आपले मनोरथ पूर्ण होतील. मात्र जाणकाराकडूनच हे रत्न वापरावे. राजकीय क्षेत्रातील लोकांना आज विशेष करून अतिशय आनंदाचा, दुर्मिळ असा दिवस, दुग्ध शर्करा असा योग राजकीय क्षेत्रातील पुढारी लोकांना येण्याचे योग आहे. विद्यार्थी वर्गांना जरासा त्रासदायक दिवस आहे. वाईट मित्रांपासून दूर राहण्याची गरज आहे. कन्या राशीच्या महिला मंडळींना, महिला वर्गातील लोकांना एखादा सत्कार किंवा आपल्या घरामध्ये एखादे नवीन वाहन येण्याची सुद्धा योग आहे. किंवा नवीन वाहन खरेदी करण्याची चर्चा सुद्धा होण्याचे योग आहे. आपल्या घरामध्ये आज मंगल कार्याबद्दल सुद्धा चर्चा होण्याची सुद्धा योग आहे आणि त्यापासून एखादे मंगल कार्य सुद्धा निश्चित होण्याचे योग आहे. तुळ राशी, जास्त श्रम करण्याचे आज योग आहे.
जास्त श्रम करून आपल्याला दुपारनंतर आनंद मिळेल. प्रवासाचे योग, लांब दूरच्या प्रवासाचे योग ठरतील. प्रवासाचं नियोजन होईल. तीर्थयात्रा यामध्ये आपला दिवस जाईल किंवा तीर्थयात्रेचे नियोजन करण्यात आपला दिवस जाईल. तथाच मंगल कार्याबद्दल चर्चा होण्याचे सुद्धा तुळ राशीच्या मंडळींचे योग आहे. तुळ राशीच्या मंडळीमध्ये विवाह इच्छुक वर किंवा कन्या असेल त्यांचा विवाह सुद्धा जमण्याचे योग आहे. पाहुणे मंडळीची घरामध्ये वर्दळ राहण्याचे सुद्धा योग आहे. त्यापासून आपल्या घरामध्ये आनंद, अत्यानंद आणि आप्तेष्टांपासून आपल्याला सुख मिळण्याचे योग आहे. व्यापारी विषयक वर्गांना आजचा दिवस संध्याकाळनंतर जरासा सुखाचा जाईल, मात्र दोस्त मित्रामध्ये आपला वेळ जाईल. महिला वर्गांकरता आजचा दिवस अतिशय उत्तम आहे. वृश्चिक राशी करता आपल्या कुटुंबामध्ये सुख मिळेलच, मात्र शत्रूवर मात करण्याची सुद्धा योग आहे. शत्रू आपला बोलण्यानेच प्रभाव पडेल आणि त्या प्रभावामुळे शत्रू आपला शांत होईल. आपल्या मधुर बोलण्यामुळे, मधुर वाणीमुळे आपला शत्रू शांत होण्याचे योग आहे. कोर्ट कचेरीचे काम आपल्या पाठीमागे लागेल, मात्र त्यातही विजय मिळवण्याचे सल्ला देणारा एखादा सल्लागार आपल्याला मिळेल. मित्रापासून आपल्याला फायदा होण्याचे योग आहे. अपरिचित मित्रापासून धोका संभवतो. वृश्चिक राशीच्या मंडळींनी अपरिचित मित्रावर विश्वास ठेवू नये. विश्वास ठेवल्यास त्याच्या बोलण्यापासून आर्थिक नुकसान होण्याची सुद्धा योग आहे. वृश्चिक राशीच्या राजकीय क्षेत्रातील मंडळींना जरासा दुपारनंतर दिवस खराब आहे. दिवस मात्र चांगला जाण्याचे योग आहे. वृश्चिक राशीच्या मंडळींनी आपल्याला धोका मिळणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. विद्यार्थी वर्गांना आज आपला निवांत असा आनंदात दिवस जाईल. मनोरंजनात दिवस जाण्याचे योग आहे. महिला वर्गातील वृश्चिक राशीच्या महिला वर्गांना आजचा कुटुंबामध्ये आपला दिवस संपूर्ण जाईल. एखादे मंगल कार्य सुद्धा आपल्या हातून होण्याचे योग आहे. धनुरास आज आपल्याला उत्साहजनक अशी वार्ता मिळेल. इच्छित कार्य योग्य वेळी पूर्ण होईल. आपली लोकप्रसिद्धी वाढेल. लोकांमध्ये बहुमान मिळण्याचे सुद्धा योग आहे. व्यापारी वर्गांना विशेष करून आज आपला निवांत असा दिवस जाईल. अधिकारी क्षेत्रातील वर्गांना सुद्धा आजचा आपला दिवस मनोरंजनात जाईल. विद्यार्थी वर्गांना आनंदात दिवस जाण्याचे योग आहे. मकर रास एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी आपले संबंध जे चांगले होते ते अजून मजबूत चांगले होतील. आपल्या महत्वाकांक्षा, आपले संकल्प पूर्ण होण्याचे सुद्धा योग आहे. जराशी आर्थिक अडचण राहील. देवाणघेवाणमध्ये जरासा त्रास होईल, मात्र संध्याकाळनंतर आपला दिवस अतिशय आनंदात जाईल. अधिकारी वर्गांना आजचा दिवस बहुमान मिळण्याचा किंवा एखादी गोड बातमी मिळण्याचा सुद्धा योग आहे. महिला वर्गांकरता आजचा दिवस अतिशय उत्तम असून कौटुंबिक सुख मिळेल. कौटुंबिक सुखापासून, आप्तेष्टांपासून, ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांपासून आपल्याला सुख मिळेल. आपल्या कामाचं कौतुक होण्याचे सुद्धा योग आहे. प्रवासाचे योग संभवतात. प्रवासामध्ये आनंद मिळेल. कुंभरास आज घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये आपली प्रगती आपणास पाहायला मिळेल आणि त्यामध्ये आपल्याला संतुष्टी मिळेल. त्यामुळे आपल्याला संतोष मिळेल. आपला आजचा दिवस स्थिरतेचा आहे. मनोरंजनात जाण्याचा दिवस आहे. संध्याकाळनंतर उशिरापर्यंत आपल्याकडे नवीन अचानक पाहुणे मंडळी येतील. त्या पाहुणे मंडळीच्या सहकार्याने आपल्या घरी इच्छुक असं उमेदवाराचा विवाह सुद्धा जमण्याचे योग आहे. एखाद्या वेळा
कुंभ राशीकडे साक्षगंध साखरपुडा सुद्धा होण्याचा योग आहे. कुंभ राशीच्या महिला वर्गांकरता आपल्या मनोइच्छा, आपलं मनोबल वाढेल. आपल्या मनोबलामुळे आपले आप्तेष्ट, माहेरची मंडळी सुखी होईल. त्यांना आपण दिलेला सल्ला त्यांना मान्य राहील आणि आपलं कौतुक सुद्धा होईल. मीनरास सामाजिक कार्यामध्ये आपल्याला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कोणालाही विचार न करता शब्द देऊ नका. शब्द दिल्यास फसण्याचे योग आहे. आपला शब्द मीन राशीच्या मंडळींकरता विशेष करून आपला शब्द समोरवाले, समोरची मंडळी, समोरचे लोक अगदी पकडमध्ये घेतील आणि शब्दामध्येच आपल्याला बांधून ठेवेल. त्यामुळे पुढे त्याचा त्रास होईल. म्हणून आज आपण कोणालाही शब्द देऊ नका. जास्त वाद न केल्यास चांगलं. वाद टाळा. संवाद धरून आणि गोड बोलून आजचं आपलं कार्य करून घ्या. संध्याकाळनंतर दिवस आपला अतिशय आनंदाचा आहे. मात्र वाईट मित्र भेटण्याचे सुद्धा योग आहे. आपल्याला एखाद्या महिलेकडून एखादा आधार मिळेल, भगिनीकडून, बांधवांकडून आधार मिळेल आणि संध्याकाळनंतर आपला दिवस अतिशय उत्तमात आणि मनोरंजनात जाईल. मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व मंडळींना, सर्व मंडळीच्या घरामध्ये यश, कीर्ती, जय, धन, विद्या ह्या सर्व गोष्टी ईश्वराच्या कृपेने प्राप्त झाले पाहिजे. ईश्वराच्या कृपेने प्राप्त झाले पाहिजे. त्याकरता भगवंताकडे प्रार्थना करू. धान्यम धनम पशुम बहुपुत्रलाभम शतसंवत्सरम दीर्घमायु कल्याणम चिंतितम कार्यम चिंतार्थफलप्रदः देवद्विज प्रसादेन चिंतित मनोरथ सिद्धिरस्तु. ज्योतिष मार्गदर्शनाकरिता यज्ञयाग, वास्तुशांती तसेच शास्त्रोक्त पद्धतीने भागवत कथा करण्याकरिता व ज्योतिष विषयक मार्गदर्शनाकरिता खालील भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. भ्रमणध्वनी मोबाईल नंबर 9421827410 956172 9411 किंवा सिटी न्यूज चॅनलवर सुद्धा आपण डाउनलोड ॲप केल्यानंतर आपल्याला मोबाईलवर सुद्धा भविष्य बघता येईल. उद्या आपण याच वेळेला आपण भेटणार आहोत. सदर सर्व श्रोतृवर्ग, सिटी न्यूज चॅनलचे सर्व दर्शक उद्या आपण आपल्यासह वर्तमान आपण भेटणार आहोत. त्याकरता आज शुभम भवतु.